नववीवाला पुढे गेला तो. बल्बवर 7W लिहिलेलं आहे. ते W म्हणजे काय रे? रॉंग. वॅट. W म्हणल्यावर वॅट आणि V म्हणल्यावर व्होल्ट. मग त्या बल्बवर 7W लिहिलंय. याचा अर्थ त्या बल्बची कॅपॅसिटी किती आहे? बल्ब मध्ये विद्युत धारेच्या कोणती तार वापरतात? पहिली ते 10वी. कोणती सांगा? मी बरोबर सांगा. टंगस्टन. टंगस्टनची तार वापरतात. त्या बल्बची कॅपॅसिटी 60 आहे. म्हणजे त्याची विद्युत धारा जास्त झाली की तो बल्ब उडणार आहे. का? 10वी वाला कोणी? पुरीमध्ये कोणी 10वीला? नवीला कोण आहे? तू नवीला गेला नाही की तुला नवीला दे का? सेमी का मराठी? सेमी नाही का? नवीन आहे ना? चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 one diagram is as follows. What is the name of that figure? काही नाही. मोबाईल, मेकअप, शाळा. काय मेकअप करतात लोक महाराज. तुम्हाला एक प्रश्न आहे माहिती म्हणलं माझा. पावडर लावून एखादी बाई गोरी झाली अशी जगात एखादी बाई आहे का? आणि जर पावडरीनं बाया गोऱ्या होत असत्या तर 18व्या अध्यायातली ओवी खोटी ठरली असती. काळे गोरे पण फिटवलेले. काय काय मेकअप आहे त्या लग्नात. इतका मेकअप आहे. ती पुरी लग्न 10 मिनिटाचं आहे. आयुष्यभर नवरा तोच आहे ना. मग त्याच्या 10 मिनिटं त्याच्या पुढे एवढी मेकअप करून जायची काय गरज? 10 मिनिटासाठी ब्युटी पार्लरला काय जाती? ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी कराव्या लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहेत त्याच्या. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबरवत नाही. मिक्सिंग म्हणजे याला शेप द्यायचा आणि सिरेमिक्स मध्ये असा कलर द्यायचा त्याला. काय नवी नवरी सजी त्यात लागणार. नवरदेवाला ओळखू येईन दुसऱ्या दिवशी. तुम्हाला मला वाटलं कलवरी. इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या पट्टीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इकडून चमकी, इथं चमकी, डोळ्यांना कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, इयरबड घालावं. नाही तर मग आखे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय कर? नवरा बायको दोघच घरात आणि बायकोनं सोडले केस मोकळे आणि आलं ना बायकोच्या अंगात. बायकोच्या अंगात आलं ती नवऱ्या पुढेच घुमायला लागली आणि नवऱ्यालाच म्हणायची बोल बालका बोल. बालका बालका बोल. बालक थाटथाडा उडायला लागला. एकटाच गाठवला बालक. बालक तिला म्हणतो आई. काय नवरी सजती. बरं नव्या नवरीचं बोलणं नाही सिस्टमॅटिक राहत. टिंब देती कशावर आहे? चक्रमे. एव्हा तेव्हा केव्हा. बरं मिस्टच येते. एव्हा तेव्हा केव्हा. अय्या एव्हा एव्हा तेव्हा केव्हा. अय्या वाव. अरे का जवान का झाली खा. अरे बाबा सूर्याचा आमदाराची किंमत सरपंचाची किंमत गावापुरती आहे. आमदाराची किंमत तालुक्यापुरती आहे. मुख्यमंत्र्याची किंमत महाराष्ट्रापुरती आहे. पंतप्रधानाची किंमत देशापुरती आहे. पण विद्वानाची किंमत अख्ख्या विश्वात आहे. आणि त्या विद्वानानं
जर ज्ञानाचा प्रकाश पडला सहस्रदीपे तू कितीला रे चौथीला आहे का दिशा किती दिशा किती 4 म्हणणारे बोट वर करा 8 म्हणणारे बोट वर करा 4 चुक 8 चुक 10 आहे दिशा सांगू का बोलणं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य वर आणि खाली उजळल्या 10 दिशा आणि 10 दिशांमध्ये ज्ञानाचा प्रकाश माझा गेल्यामुळं मी वळायला लागले. आज सध्या ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ कार्यक्रमाचे आयोजक संयोजक व्यासपीठ कुस्ती महाराज कार्यक्रमाचे आयोजक संयोजक अध्यक्ष गणेश अनंत पाटील उपाध्यक्ष कृष्ण काशीनाथ भोपी खजिनदार चंद्रकांत गोळजे कार्याध्यक्ष जयदास पाटील आणि संपर्क प्रमुख रमाकांत पाटील कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्या मंडळीचं पहिलं कौतुक करावं एवढा सुंदर सप्ताह केला. आणि आता आपल्याला सत्य करून बदलणार नाही. आता आपल्याला बदल होणं काळाशी. आता आपल्याला सप्त्यात 5 गोष्टी सांगतो. 1 अंगातली ताकद जपून वापरा. टापऱ्या पेटवायला दंगली करायला दुसऱ्यांच्या सभेला जाऊन भोंगे बांधायला शरीर वापरू नका. शरीर वापरायचं असेल तर सप्त्यासाठी वापरा, गायीच्या सेवेसाठी वापरा आणि भारत मातेच्या सेवेसाठी वापरा. आणि नाहीच काही तर गायीची सेवा करण्यासाठी वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. पैशाची घमेंड करू नका. 300 फूट बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती नोट आहे? 6 ढाबे 9 पंप 3 JCB म्हणजे शेत समजतो का तू स्वतःला? 100ची पेला म्हणजे गावाचा बाप झाला का तू? समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते एवढं ध्यानात ठेवा. 105 TMCचं जायकवाडी कोर्ट पडलं होतं. तुझ्या किती नोट आहे? आणि हे गावांमध्ये तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात ना यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहे. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांचा ट्रॅक्टर बँकेने नेला तर हे म्हणत्या पाहुण्याचा नांगरा गेला. पाहुणाच भाड्याच्या घरात राहतोय. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. आणि 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 सेकंद सुद्धा वाया घालू नका. आता हे आम्ही मी मोबाईल वापरत नाही. मोबाईल नाही वापरत मी. आपली परिस्थिती नाही. ज्याला गरज आहे तो आपल्या घे. मोबाईल काय वापरायचं का? यांना पागल आहे त्यांचा विषय वेगळा. मोबाईल वापरायचे आपल्याला काय गरज आहे? वापरतो मी. सेकंदावर येतो. मला फेसबुक नाही, मला व्हॉट्सअप नाही, स्क्रीन टच मोबाईल नाही, काही नाही. उलटे माझे कीर्तन ऐकून युट्यूबला टाकून माझा कार्यक्रम केला ह्या पठ्ठेने. माझंच ऐकलं माझाच गेम केला. मोबाईल वापर. तुम्ही मोबाईल पासून लांब राहा. लय आनंदात जगाल. हो हे कीर्तन संपल्यावर काही लोक रात्री 1:30 वाजेपर्यंत मोबाईल पाहतात आणि मग झोपात्या तुम्ही आणि 9ला उठात्यात. गायक वादक कीर्तनकार 9ला उठात्यात काही काही सकाळी. काय रातभर अवताला गेले आणि रात्री ते थोबाड वाजून ते चित्र पाहत बसायचे. आता ज्यांचे लग्न होईल नाही त्यांना ठीक आहे बा, कारण आता हाय त्यांना जे राहिले तुम्हाला बायका नाही मिळणार. आता तुम्ही बायको हमशे जवळ सोडून द्या. आता तुम्ही फक्त सर्च करा. काय आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 दुपार बोगस घालू नका. आणि 4 कुणालाच घाबरू नका. काळाला घाबरा.
आणि तुम्हाला सगळे माफ करतील. काळ तुमचा योग्य बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, ध्यानात ठेवा. तुम्ही एखाद्याचा खून करून सकाळी सुटून येऊ शकता, एखाद्याचं प्रेत रात्री पुरून मोकळे होऊ शकता, पण यम तुमच्या बोकांडी बसून वसूल करणार, एवढं ध्यानात ठेवा. आणि चौथं वाक्य, अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा, कुणाला घाबरू नका, काळाला घाबरा. आणि 5, तुम्ही गरीब आहात तवर तुम्हाला शत्रू नाही, तुमचं चांगलं झालं तरच शत्रू आहे. आणि शत्रू कधीच बाहेरचे नसतात, घरातलेच असतात. आणि जी लोक आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात, तीच लोक आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या बिनित्या, लोकांना काही घेणं नाही. आता समजा आज कीर्तन संपले, मी मेलो, समजा मरणार नाही, मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून जाणार. आपण बुडालो, जग बुडालं. आपण आहे तोवर जग आहे, जग आपण संपलो, जग संपलं. म्हणून सगळ्या वारकरी पोरांना सांगतो, हरिपाठ हा ग्रंथ नाही. आता ही पोरं नवीन पोरं, हरिपाठ हा ग्रंथ नाही, हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. या गायक वादकाने हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा केला, ऑर्केस्ट्रा. गाण्याच्या चाली लावून कधी हरिपाठ करू नये. 27 अभंगाचे हरिपाठ कधी नाचून म्हणू नये. 27 अभंगाला उड्या मारू नये. का? तो संप्रदायाचा आत्मा आहे. आज काय हरिपाठाची परिस्थिती आहे, काकडे तर राहिलेच नाही. अरे सप्ते मोठमोठे झालेत, काकड्याला माणसं कुठे? 2-4 आहे त्यांचे 7 मारा माऱ्या. तो म्हणतो मी म्हणा तो बरं, काही काय चित्र आहे, काकड्याला उठायला लागत म्हणून कीर्तनाला टाळ घेते नाही. काकडा आहे ना आमच्याकडं, काकडा करतो माहिती तू, काय देवाचा तुझा हागम आहे का? काकड्याला काय लागत आहे? 9 मालिका आहेत काकड्या. रूप पाहतालो चिनी गे ठेवाय, उचिनीचे काही पुण्यवंत व्हावे, सुंदरते ज्ञान नको प्रज्ञान, उठा उठा प्रभा झाली तुझी नेलरी, ज्ञानियंत राजा चित्ती तुझे पाय, एक वासुरी, एक पांगुळी, एक जुगी, एक बाहेर आणि एक मुखा. 12 बाई काकडे करणारे माणसं काय फरक पडत नाही. पण काकडा नाही. हरिपाठ पारायणाचं तसं 10 जण पारायणाला बसेल, 3 बैरे. अरे काय तमाशा आहे. आणि नवीन मंडळी देवळातलं यायला तयार नाही. जरा पोरांना हरिपाठ गवावा, नाही तर काहीच होणार नाही. सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सगळ्या मंडळीला धन्यवाद. चराचर मोहरले, पण कधी आरती करिता तेज माझ्या दारातून जा. तुम्ही दोषी आहे, मी नाही. पुरी मी जर गेलो ना तर तुला कोण सांभाळणार आहे? कोणाची भाषा आहे? बापाशी. मग पोरगी म्हणली बाबा आता मी काय करणार आहे ऐका. तुम्ही माझ्या दारात येऊन रडले, मग तुमच्या सप्त्याला मला पाठवलं नाही, पण आता बाबा ऐका माझी आयडिया. मी काम नावाचा नवरा भजनात गुंतवणार आहे. वासना नावाची सासू नामात तल्लीन करणार आहे आणि दंब नावाच्या शास्त्राला घरातून काढून देणार आहे आणि त्या 4 नंदांचे मी लग्न करून देणार आहे आणि 6 धीरांना वायलं काढणार आहे.
मग कोण राहील? नवरा गुतला भजनात, सासू गुतली नामात, सासरा दिला काढून, नंदांचे दिले लग्न करून, आता राहिले होते दिल, त्यांनाही दिलं वाहिलं, आता कोण राहिलं? मी. आणि मी एकटी राहिले ना बाबा. तुमचे पाय माझ्या हृदयात ठेवून, माझ्या हृदयात ज्ञानाचा इतका प्रकाश पडेल. सूर्याचा प्रकाश दिवसा आहे, रात्री नाही. चंद्राचा प्रकाश रात्री आहे, दिवसा नाही. पण ज्ञानाचा प्रकाश चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहील. आणि तो प्रकाश मी कसा पाडेल?